अजित पवार घरातल्या घरामध्ये लढणार, संजय राऊतांचा निशाणा. तर लोकसभेला पिळून काढल्याच्या नंतर आता अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिला नाही. राऊतांचा अजितदादांवर हल्लाबोल. नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, संजय राऊतांचा दावा. तर जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता नाही, राऊतांनी केलं स्पष्ट. उद्या शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर. वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये पवार होणार सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील राहणार उपस्थित. अजितदादांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक. बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे आणि नवाब मलिकही उपस्थित. बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरती होणार चर्चा. पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या माहेश्वरी मंदिरामध्ये अजित पवारांनी घेतलं दर्शन. मात्र मंदिरामध्ये जाताना अजित पवारांनी स्थानिक प्रशासनाला झापलं. मंदिरामध्ये स्वच्छता ठेवत जा, अजित पवारांचे खडे बोल. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली. महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी सरकार 200 कोटी रुपये खर्च करणार. माध्यम आराखडा राबवण्याच्या संदर्भात अधिकृत GR जाहीर. महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या जरांगेंच्या किंवा हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आरक्षण आर्थिक निकषांवरती मिळावं, प्रकाश महाजन यांची मागणी. ₹100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण. जामिनावरती 23 ऑगस्टला निकाल जाहीर होणार. मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता. तसंच ठाणे आणि पालघर भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज. पुण्यामधल्या अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. ससून रुग्णालय परिसरामधली जलवाहिनी फुटल्यामुळे मंगळवार पेठ, सोमवार पेठ, स्वारगेट परिसरामधला पाणी पुरवठा बंद. पुरंदर, बारामती या तालुक्यातल्या 72वाडी वस्ती आणि गावांना पाणी पुरवठा करणारं नाझरे धरण 100% भरलं. धरणाच्या सांडव्यामधून पाणी करहा नदीच्या पात्रामध्ये येण्यासाठी सुरुवात. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये रिमझिम पाऊस. जिल्ह्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून 14 विशेष ट्रेन. मुंबई, नागपूर आणि कोल्हापूरच्या मार्गावरच्या प्रवाशांना मोठा दिलासा. आर्थिक व्यवस्थापनासाठी MMRDA आता सल्लागार नेमणार. त्यामुळे सल्लागार निधी उभारण्यापासून ते प्रकल्पाचा खर्च मर्यादेत ठेवण्यासाठी मदत मिळणार. राज्यातील खासगी शाळांमधील RTE प्रवेशासाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण. उर्वरित 46,128 रिक्त जागांवरती आजपासून प्रवेश घेतला जाणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी. आजपासून निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढणार. आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार. या संदर्भामध्ये आज IMA ची सर्वच राज्यांमधल्या प्रमुख सदस्यांची बैठक. मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि मार्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक. सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती. नायर रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टरांचं आंदोलन. कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आंदोलन सुरू. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन सुरू. सुरक्षेच्या संदर्भात आश्वासनं नको तर कायद्याची अंमलबजावणी हवी आहे, आंदोलकांची मागणी. कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी आज बंगालपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं सुरू राहणार. देशभरामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप ममता सरकारवरती हल्लाबोल करणार.
कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सीबीआयनं सुरू केलेली चौकशी। सीबीआयच्या विशेष टीमनं 4 डॉक्टरांचीही केली चौकशी। कोलकात्यामधील आरजी कर हॉस्पिटलमधील घटनेवरती बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची प्रतिक्रिया। पीडितेला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ऋतिकने केली एक्स पोस्ट। बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये कडकडीत बंद। अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे शहरामध्ये शुकशुकाट। बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगावमध्ये बंदची हाक। जळगाव शहर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंदला मोठा पाठिंबा। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या सांडस ते सालेगाव या मार्गावरील ओढ्याला पुराचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी बंद। काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाकडून 1 लाख संविधान प्रतींचं वाटप होणार। काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांची माहिती। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत होणार पक्षप्रवेश। 2004 मध्ये शिशुपाल पटले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा केला होता पराभव। नक्षलवादाला धक्का देताना गेल्या 4 वर्षांमध्ये गडचिरोलीतील एकही जवान शहीद झालेला नाही। 4 वर्षांमध्ये गडचिरोली पोलिसांनी राबवली 30,000 ऑपरेशन्स, यामध्ये 83 नक्षल्यांना कंठस्नान। आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूपबंद आंदोलन। ग्रामपंचायतींच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवरती उच्च न्यायालयानं लावली कात्री। हायकोर्टाच्या या निर्णयावरती सरकारने स्टे आणून दिलासा द्यावा, सरपंच संघटनेनं केली होती मागणी। सिंधुदुर्गाच्या कणकवलीतील हळवल फाटा इथे सिमेंट वाहतूक करणारा टँकर उलटला। सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन्यप्राणी शेती बागायतींचं मोठं नुकसान करतायत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल। यावरती उपाययोजना म्हणून जलद बचाव पथकाची स्थापना। 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं विचारमंथन। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा सरचिटणीस आणि महामंत्र्यांची बैठक घेणार। पंतप्रधान मोदीही उपस्थित राहू शकतात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची आज दुपारी घोषणा होणार। केंद्रीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार। हरियाणा विधानसभेच्या तारखा सुद्धा जाहीर होण्याची शक्यता। इस्रोनं आज पुन्हा एकदा इतिहास रचला। इस्रोचा EOS-08 पृथ्वी निरीक्षण उपग्रह झेपावला। स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलवरून हे प्रक्षेपण। राज ठाकरे यांच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा। सेटवरील शूटचा एक फोटो व्हायरल। राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल उत्सुकता, तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये असण्याची शक्यता। तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस। सिकंदराबादच्या काही भागामध्ये पावसाचं पाणी। चेन्नई विमानतळावर 50 लाखांचं सोनं जप्त। सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 2 जणांना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।